मेहकर शहरातून धक्कादायक बातमी समोर येते। 24 नोव्हेंबरच्या रात्री 2 गटात किरकोळ वाद होऊन दंगल झाल्याची घटना समोर येते। या दरम्यान काही गाड्या देखील पेटवण्यात आल्या। त्याचप्रमाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची बातमी समोर येते। जमाव पांगवण्याकरता पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणात बळाचा वापर या ठिकाणी करावा लागला। याच दरम्यान रात्री मेहकरमध्ये संचारबंदी देखील लावण्यात आली आहे। मेहकर उपविभाग अधिकारी रवींद्र जोगी यांच्या आदेशानुसार संचारबंदीचे आदेश लागू झाले आहेत। काल रात्रीपासूनच संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली असून मेहकर शहरात पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा देखील आता तैनात करण्यात आला आहे। या दरम्यान समाजकंटकांवरती कारवाई करण्याची सूचना केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत। दोन व्यक्तींची एका धाब्यावर काल भांडणं झाली, वाद झाला आणि तिथून वादाला सुरुवात होऊन त्यानंतर 2 गटांमध्ये यामध्ये वादावाद झाले, चौकामध्ये त्यामध्ये भांडणं झाली। यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला। दोन्ही पार्ट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। क्रॉस गुन्हे दोघांकडून आलेले आहेत, तसे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आम्ही 23 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। सध्या अजून आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा स्वतः पोलीस निरीक्षक श्री सदगीर करत आहेत आणि तपासामध्ये पुढील गोष्टी सर्व निष्पन्न होतील। किती गाड्यांची तोडफोड करण्यात आली याबद्दल सविस्तर माहिती आम्ही घटनास्थळ पंचनामा वगैरे केल्यानंतर तपासांते मी क्लिअर करतो। जनतेला काय आव्हान करा? यामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। लोकांच्या व्यक्तिगत गोष्टीची सुरुवात झालेली भांडणं आहे ती, त्यामुळे त्याला कोणत्याही अफवा किंवा इतर गोष्टीवर विश्वास ठेवू नये।